सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिवर्धना मल्हारी तुझी प्रचंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिवर्धना मल्हारी तुझी प्रचंडा तू जर खेळ जिंकलीस तर तुला काय हवं? म्हाळसा, तुझ्यासाठी आकाशातून चंद्र, नक्षत्र, तारे गडावर बोलावून आणे. पण मला काय हवं आहे हे तुम्हाला अजून कळलं नाही. लोक असं म्हणतात की परमेश्वरालाही स्त्रीच्या मनात काय चाललं आहे ते ओळखता येत नाही. हो, पण त्यांना हे माहित नाही की तिला विश्वास वाटला की ती मन मोकळं करून सगळं सांगते. म्हाळसा, तू हे नाही सांगितलंस की तुला काय हवं आहे ते. तुम्ही तरी कुठे सांगितलंत? म्हाळसा, डोळे झाक. काय? डोळे झाक म्हणतो ना. पण का? मी सांगतो म्हणून. बर. उघडू डोळे. काय पाहत होता तितका वेळ? माझी म्हाळसा किती सुंदर आहे ते. तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय हवं आहे माझ्याकडून? मला पुरणपोळी हवी आहे. तुझ्या हातचं जेवण हवं आहे. एवढंच? नाही म्हाळसा, हे एवढंच नाहीये. पुन्हा असा योग कधी येईल हे सांगता येत नाही. मी लगेच आवरते आणि करायला घेते. लतिका आणि लक्ष्मी देवींनाही सांगते. येऊ?
शिव शिव मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव. प्रधानजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे देव आणि म्हाळसा देवीच्या सारेपाटाच्या खेळाची समधी सज्जता होत आली आहे बघा. मोठा मंडप घातला या. देव आणि म्हाळसा देवींच्या बसण्याची व्यवस्था झाली आहे. झेंड, फुलं, फुलांच्या माळा, खांब समद अगदी व्यवस्थित सजवण्यात आलंय बघा. वा. बरं चौडप्पा, श्री खंडेराय आणि म्हाळसादेवींच्या या खेळाबद्दल सर्वत्र दवंडी तर दिली जात आहे ना? होय प्रधानजी. अहो राज्यात जिकडं बघावं तिकडं या खेळाची चर्चा आहे बघा. अहो फक्त जेजुरीच नाही तर नेवाशापासून ते पार चंदनपुरी पातूर समधीकडे दवंडी दिली आहे बघा. म्हातार कोतार समदजण ह्यो खेळ बघायला येणार बघा. वा. खरंच भूलोकच नव्हे तर सारी सृष्टी हा खेळ बघण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे श्री खंडेराय आणि म्हाळसा देवींमध्ये रंगणारा हा सारीपाटाचा खेळ पाहण्यासाठी सर्व लोक त्या ठिकाणी येणार. होय की. अहो प्रधानजी, आता मी हेच सांगणार होतो. तिथं पुनवच्या दिवशी खेळ आहे पण लोक तर आतापासूनच गोळा व्हायला लागलेत. अहो कर पठाराजवळच्या त्या पठारापाशी लोकांनी आतापासूनच पालं घालायला सुरुवात केली आहे. आणि जो जसा तीच जातोया तस तसं अजून अजून लोक यायल्यात. समद पुनवच्या दिवसाची वाट बघत जमल्यात बघा. तो खेळ पाहण्यासाठी सर्व लोक त्या ठिकाणी अलोट गर्दी करणार ह्यात शंका नाही. पण आलेल्या त्या लोकांची त्या ठिकाणी व्यवस्था तर नीट झाली आहे ना? होय होय. अहो प्रधानजी, तुम्ही काय बी काळजी करू नका. मोप जागा आहे बघा. तर यो अख्खा डोंगर भरून जाणार बघा यो खेळ बघाया. आणि एक सांगू का प्रधानजी, अहो ते पठारच असं आहे बघा की कर पठारावरच्या रांगतल्या कुठल्या बी डोंगरावर बसलं तरी तिथून त्या पठारावरचं समद अगदी व्यवस्थित दिसतंय बघा. छान. आता हा सारीपाटाचा खेळ बघायला कधी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. होय की. अरे आबा, अरे सांग दिला होतास ना व. अरे लय वेळ झाला म्हणून विचारतोय. आतापासूनच डोसक्यावर बसली की काय ती शेवंता. आली बघ. या 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 ये शेवंते ये. लय वेळ झाला म्हणायचा. अरे आता झाला येळ, त्याला काय करायचं बाबा? हा आलो तसा माघारी जाऊ का? अरे नाही रे बाबा, अरे काय बोलतोस मग? अरे बस बस बस. हो, काय कळतं का नाही तुम्हासनी? बसा म्हणलं बसले, निघाले. अहो नवऱ्या मुलाकडची बाजू आहे आपली, जरा तोरा मिरवाय ना ग. चालेल लगेच. थांबा. ये शेवंत दलपत, अरे काय झालं? अरे ततच का उभं राहिलं? या ना बसा की. नाही म्हणलं कुठं बसायचं याचा विचार करतोय. हो. आता काही जमिनीवर बसायचं का काय आम्ही? अरे आबा, तू कशाला उभं राहिला? आजा, जरा बाज घेऊन ये. नाहीतरी आम्ही तिघ इथं काही मावणार नाही. वय ये रंग्या, जा बाजान जा. होय. हाय. नाही मी आणतो.
तुम्हाला मी सांगितलं तसंच करायचं बरं बस अरे आबा बस की आता समजा झालं असल तर ज्याच्या पायी जमलोय ते बोलायचं का? आजा पाणी घेऊन ये घशाला कोरड पडली. होय होय शेवंता तुम्हासनी ठाव हायच की आजानं बानू आणि रंगाचं लगीन करायचं ठरवलं आहे. अरे पण आमचं ठरवणं आहे का नाही? का आमच्या ठरवण्याला मोलच नाही? अजानं ठरवलं की झालं असं आहे का? अरे दलपत असं काय म्हणतो तू? हा अरे बाबा तुमचं म्हणणं बी मोलाचं आहे. अरे म्हणूनच तुम्हाला हात बोलवलं ना म्या. असं वय बर बर बर. तर मला असं वाटतंय की या 15 नंतर आपण बैठक करूया. असं का? आता हे बी तूच ठरवलीस का? मग येऊ 15 नंतर. असं नाही, नवऱ्याकडच्यानी सांगायचं की बैठक केव्हा करायची ते. आता ये हायवे ध्यानात याच्या. मला वाटलं लगीन बी कवा करायचं हे बी ठरवतोय. अगं तू सांगशील तेव्हा करू लगीन, पण आधी बैठक तर करायला हवी ना. ती कधी करायचं तेवढं सांग. पुनवाचा दिस कवा असल तवा करू. अगं म्हणजे 2च दिवस राहिले बघ. हा चालेल ना? चालेल की. म्हणजे पुनवेच्या दिवशी बैठक पक्की समजायची का? वय मग येऊ आम्ही सकाळच्याला. वय वय चल रे रंगा चला. आजा येतो ना बाबा. बर हा आजा 2 दिवसांनी बैठक आहे. तो समजा काय ते बोलून घेऊ काय. आजा म्या तुला म्हणलं होतं ना व, ही माणसं बरी नाहीत. तुला दिसना का? दिसून बी न दिसल्यागत करतोय. अरे या शेवंताला असं डोसक्यावर बशिवलं तर उद्या नाही नाही ते करायला लावल तुला. अगं आजे
अगं मुलांकडची बाजू आहे त्यांची, आपण समजून नग घ्या या. समजून कुणाला? ते शेवंताला? जो पतूर तू लग्नाचा विषय काढत नव्हता तो पतूर माग माग फिरत राहिली, गोड गोड बोलत राहिली. आणि जसा तू लग्नाचा विषय काढला तो हिचा तोरच न्यारा झाला. अरे हे असं असतं वय कुठं? अशी माणसं जोडणारच वय तू? आजी, माझी पोर सुखानं नांदणार असेल ना तर त्यासाठी मी काय बी करन. राजा, त्या रंग्याशी लगीन लावून दिलं तर बानू जन्मभर दुःखात राहील. माझा ऐक, अजून बी वेळ गेलेली नाही, कुणास काय बी ठाव नाही. नग हे लगीन लावूस. आजी, मी एकदा बोललो ते बोललो बघा. राजा, असं कोणतं खूळ डोसक्यात घेतलं आहेस तू? तुझ्या रागापायी बानूचं पुढं काय होईल हे ध्यानात येतंय का तुझ्या? कशापायी? अरे कशापायी असं वागतोय आज? अरे नग करूस असं. अरे माझं ऐक. कोणी काय बी म्हणलं ना तरी हे लगीन होणार म्हणजे होणार बघ. राजा, अरे तू अशी ऐकणार नाहीस. आसपतूर तू बाच फक्त प्रेम पाहिलंस. आता बाचा राग काय असतो ते बघ. बाळा, असं नको वागूस माझं. बाबा, बा, अरे बा. मी पाया पडते तुझ्या. अरे म्या काय माग हो. तुझा हात माझ्या हातात यायला निघालाय. तू कुशल म्हणती. लगीन झाल्यावर अशा आवाजात बोललेलं मला खपायचं नाही. आणि असं डोळं मोठं करून मान वर करून नवऱ्या संग बोलायचं नाही. आणि लगीन झाल्यावर माझ्या आई बापाची सेवा करायची. तुझ्या रागापायी बानूचं पुढं काय होईल हे ध्यानात येतंय का तुझ्या? काय बी म्हणलं ना हे लगीन होणार म्हणजे होणार नाहीस. लगीन झाल्यावर अशा आवाजात बोललेलं मला खपायचं. असं डोळं मोठं करून मान वर करून नवऱ्या संग बोलायचं नाही. आपला विवाह होणे अवघड आहे, सोपं नाही, पण अशक्य नाही. ही परीक्षा आहे, तुझी, माझी आणि कोणाची? आणि माणसेची. बानू, मी तुझ्याकडे येणार आहे. होय, आपण विवाह करू आणि दुसरीकडे कुठेतरी राहू. तेव्हा समज कसा कोसायला लागला आहे बघा. मी हे समज कसं सोसावं तेच समजत नाही. माझ्या रंगाच्या लग्नाच्या बैठकीचा दिस बी बाण ठरवला. आता मी काय करावं? कुणाकडे जावं? कुणा पुढे हात पसरावं म्हणावं मला आधार द्या म्हणून? आजूबाजूला कोण बी दिसना झालं आहे. देवा, तुम्हीच काहीतरी करा. अजून माझी परीक्षा बघू नका.
नाही जगू शकणार तुमच्या वेगळं. तुम्ही ऐकतायसा ना हो देवा, काहीतरी करा देवा, काहीतरी करा. देवा, आज म्हाळसादेवी स्वतःहून पाकगृहात गेल्या असं मला कळलं. त्यामुळे राजवाड्यातील सर्वांना आनंद झाला आहे. प्रधानजी, तिने मला काय हवं म्हणून विचारलं. मी तिला सांगितलं की मला तुझ्या हातचं भोजन हवंय आणि ती माझी इच्छा पूर्ण करत आहे. देवा, प्रधानजी, तुम्हाला आणि मला ठाऊक आहे की आता बानूकडून जेजुरीवर परत येईपर्यंतचे हे कदाचित शेवटचे गोडाचे जेवण असेल.